बघा मित्रांनो, गर्दी असल्या कारणाने कोंबडे बघा कशा वरती पकडून ठेवले. हे बघा एवढी गर्दी का पडायला लागली. हाय, तर कसे आहेत तुम्ही सगळे? मजेतच असाल ना? तर आज आहे कोशंबा. तर आज तुम्हाला दाखवतो आम्ही कोशंबा कसा करतात, काय काय असतं काय नसतं. तर आता आपण मंदिरात आलोय, वरालदेवी मंदिर भिवंडीचं. तर चला आपण मंदिरात जाऊयात, तुम्हाला दाखवते मी. मजा तेलगू लोकांचा सण आहे. चला त्या मंदिरामध्ये आता आपण एंट्री करतोय. हे बघा हनुमानाची मूर्ती. पाणी कुठं आहे? मम्मा कुठं आहे? मंदिर साईबाबाचं. बघा कसे कोंबडे घेऊन चालले आहेत देवासाठी. चला आता आपण मंदिरात भेटूयात. हे बघा मंदिरात किती गर्दी आहे. पब्लिक बघा मित्रांनो. दर्शन झालेलं आहे. तर बघा मित्रांनो गर्दी किती आहे आज. कुठे बाबू? इकडे बाबू पण आलाय आज. आमचा हा मावशीकडे आम्ही आलोय खास सण करायला. तर बाबू आमचा तेलगू आहे ना, त्याचे मुलं ना रे बाबू. तर चला तुम्हाला दाखवतो कोंबडे कुठं दान करतात ते. हे बघा आज कोंबडा स्पेशल असतो. कोंबडेला कटिंग करतात. तर बघा इकडे कोंबडे कटिंग केले जातात. तर चला पुढे जातो, कुठे पूजा वगैरे करतात ते दाखवतो तुम्हाला. आणि इकडे बघा फोटो बिटो कसे काढतात. आणि इकडे हार बीर घेण्यासाठी दुकान आहेत सगळी. 3-4 दुकान आहेत मित्रांनो. इथून तुम्ही हार नारळ वगैरे अगरबत्ती घेऊ शकता. तर चला आता मी तुम्हाला दाखवतो आपलं वरालदेवीचा तलाव फेमस. कारण की इकडे भिवंडीचा वरालदेवीचा तलाव फेमस आहे. चला जाऊयात आपण तलावाजवळ. इकडे बघा कोंबडे बघा. त्यांच्याकडे प्रत्येकाकडे कोंबडेच असणार. कोंबडा दाखवला तिकडं. आणि इकडे बघा इकडे पण पूजा करतात. इकडे पण पूजा केली जाते मित्रांनो. आणि तिकडे गर्दी दिसते ना तिकडे इकडे कोंबडे वगैरे दान केले जातात. हे बघा. तर बघा जवळून दाखवतो. बघा पब्लिक कशी येते बघा मित्रांनो. आज संडे पण आहे ना त्याची मुलं. आणि हा बघा वरालदेवीचा तलाव किती मोठा मित्रांनो. याला बोलतात मानसरोवर. बघा पक्षी वगैरे कसे उडायला लागले. चला
बघा पब्लिक किती येते, जिथे गजर तिथे पब्लिकच पब्लिक. तर चला जाऊयात आता आपण मावशीकडे निघूयात. थोडा उशीर पण लय झाला आहे, कधी चालवत, गर्दी पण खूप असल्यामुळे. तर बघा गर्दी इकडं पण किती गर्दी आहे, अजून आलो तरी पण. आणि बायको काय बोलते तर कोसंबाचा व्हिडिओ काढायचा व्हिडिओ घेतला मी मित्रांनो. कोसंबाचा पाया पडवतात इथे, तिकडे दान देतात पण आता दान देत नाही, घरीच कटिंग करतात. तर चला आता जाऊयात आपण घरी. इकडे बघा मायरा पण आले. चलो बघा कोंबडेच कोंबडे तुम्हाला जिकडे तिकडे कोंबडेच दिसतील बघा. मेन म्हणजे ह्या सणाला कोंबडे दान देतात. आणि पब्लिक मी पण जरा हारलो होतो तर भेटली कुठून तरी. तर माई बघा आता बाप्पाचं दर्शन घेते, माई आणि बाबू. तिथे पण छोटासा मंदिर आहे गणपती बाप्पाचं. इकडे पण ते बघा मित्रांनो तिकडे कोंबडे कटिंग चालू आहे. आणि इकडे बाजार बघा कसा भरलाय. पब्लिक आली की बाजार तर येणारच. आणि हार पण हे गजरं पण लय लेडीजसाठी स्वस्त आहेत, मोगऱ्याच्या गरजा. आणि बघा तिकडे पण जिकडे जाईल तिकडे गर्दीच गर्दी. हा बॅक आहे मंदिरचा, तरी पण बघा किती गर्दी. आणि तिकडे कोंबडी कटिंग चालू आहे, जवळून दाखवता येणार नाही मित्रांनो. तर मराठी आपण कसे गटारी अमावास्या करतो, तर हे ह्यांचा पोषम्मा असतो मित्रांनो. तर बघा कसे फोटो बिटो. आणि ह्यांचे पण बघा 2 कोंबडे आहेत किती मोठे. तर आज पार्टी असते, सण असतो मोठा. बघा कसे कोंबडे का कशी पूजा करतात मित्रांनो. त्याला बोलतात पोषम्मा. बघा आणि पब्लिक बघा किती. मंदिरात झाला अर्धा तास जवळजवळ, तरी पण गर्दी काही कमी होतच नाही. आणि आम्ही का थांबलोय, मायराला बाबू घेऊन गेलाय तिकडे गर्दीत पाया पडायला, त्याच्यामुळं आम्ही थांबलो तिथे वाट बघत. इकडे त्या झाडाजवळ घेऊन गेलाय मेन, तिथे गर्दी आहे तिकडे. कधी येईल काय माहिती आता, किती टाइम लागेल तर. बघा कसे कोंबडे बघा. बारीक मुलं पण कशी आहेत, नटून. आज सण त्यांचा स्पेशल आहे. कोंबडेच कोंबडे. चला आता आम्ही पण कोंबडा बिंबडा घेतला. आता आम्ही जातो जरा इकडं घराकडे निघालो ना ग. तर चला जाऊयात. बघा इकडं पूजा चालूच आहे. चला आपण जाऊयात आता घरी. इकडं बघा पोरा पण कशी गर्दी, कोंबडं पण जास्त. बघा इकडं कशी विक्रेती पण. आज यांचा पण जरा जास्तच बाजार चालू आज यांची पण. इकडं बघा नारळ हार वगैरे ठेवलेत काहीतरी गजरे, कारण की इथं वरालदेवी नाही त्याच्यामुळं हारबीर जास्त नसतो. इकडं गजरे असतात मित्रांनो, मला काय बोलतात ते. आणि आता आपण चला बाहेर निघलो. माई आणि माई बघा माझी नाराज झाले माझ्यावर, मी घेतलेलं नाही म्हणून. हसत पण नाही आज. इकडे बघा इकडे. आणि मित्रांनो हे बघा मंदिर म्हटल्यावर गरीब लोक असतात पैसे वगैरे मागायला. तर आले तर तुम्ही पैसे देऊन जा त्यांना. इकडे बघा कसे खेळणेवाले वगैरे आहे. इकडे खेळणे बारीक पोरांना. तर खेळणेवाले असले की बारीक पोरा रडून तरी मागतात. हे बघा. तर आम्ही तर किती वेळा इथून माईला घेऊन दिलंय, पण माई काही खेळणे ठेवतच नाही. हे बघा. आज थोडाफार इकडे बाजार पण असतो, कारण की रविवारी गर्दी असते. पोसमा होऊन किती दिवस झाले असतील बाबू? किती रे पोसमा होऊन दिवस चालू झालं? एक आठवडा झाला. माई तुला काय घ्यायचं आहे का? काय पाहिजे? तर माई बघा मामाकडे काय घेऊन मागते, पण मामा घेऊन नाही देत. चालला पुढं घेऊन. माईचा मामा असा आहे. पण बघा मंदिरच्या स्टार्टिंगलाच मित्रांनो पैसे मागायला. तर आले तर देऊन जावा तुम्ही पण. तर हा मंदिरचा गेट आहे. येताना दाखवला की नाही बायकोने काय माहीत, सोनालीने. इकडे बघा मंदिर आहे छोटासा इकडे. आणि इकडे गजरे आहेत काहीतरी 20 रुपयाचे 3 आहेत. 50चे 3 आहेत, 20 रुपयाचे 3 आहेत वाटतं.
इकडे वडापावचं दुकान आहे आणि इकडे बघा खेळणे कारण की मंदिरात पोरं येतात ना त्याच्यामुळे खेळणे किती आहेत. हा बघा आमच्या मायराला कसा बोलवायला लागले. मायरा नाराज झाले. तर आज आजी आणि बाबू घेऊन देईल काहीतरी मामा त्यांचा. इकडे बघा नजर जाईपर्यंत खेळण्याची दुकानात आहेत आज फुगे वगैरे. तर माईला काय पाहिजे का? माई काय पाहिजे तुला? काय पाहिजे? तर बघा माईने हा खेळणा घेतला आता. बाबू पण बाबू बापरे. तर हा बघा खेळणा माई बघा मामाने घेऊन दिला खेळणा माईला आमचे. तर मित्रांनो गर्दी असल्यामुळे खेळणे लय महाग देतात. नाही तेव्हा 70-80 रुपयाला तर बघा 150ला बोलायला लागले. तर आम्ही कसे तरी 100 रुपये केले आणि माईने खेळणा घेतला. आता माई जरा खूप वाटते का नाराज झाले काय माहीत. तर चला आता जाऊयात घरी. डायरेक्ट घरी भेटू. आणि बाबू तिकडे लागलाय गुगल पे करायला. हा आमचा झाला इकडचा सगळा. तर आता मी पण निघतो. मला पण आता निघतो घराकडे. मग तुम्हाला तिथून तर दाखवतो काय काय बनवतात काय नाही. पोसम आला आता आज स्पेशल गुळालू वगैरे असतात तर ते तुम्हाला दाखवतो. तर चला आता घरी भेटू डायरेक्ट. मित्रांनो बायकोला मोंजिनेसमध्ये बर्गर खायचा होता तिला कधीपासून. तर बघा आता बर्गर घ्यायला गेली आणि मायरीने पण चॉकलेट घेतलं आहे. तर बघा बर्गर घेऊन आले आता मायरी आणि मम्मा तिची. आम्ही पोहोचलो घरी. मावशीच्या घरी आलो. बघा मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो घरी. तर मंदिरात जाऊन आलो आणि बघा कसा पोसमाचा सण असतो. तर तुम्हाला मंदिरात भरपूर पब्लिक बाबा. तर बघा तुम्हाला दाखवली कशी गर्दी असते आणि कसे त्यांचा सण करतात. तर हा तेलुगू लोकांचा सण असतो पोसमा. आणि हा झाला का आपला नंतर गटरी करतो आपण. नंतर मग श्रावण. हा तर पुढचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला आता पुढच्या भागमध्ये दाखवू कारण की व्हिडिओ खूप लांब होईल ना. तुम्ही बघत नाही अर्धवट बघता होत नाही मग. त्याच्यामुळे आम्ही आता व्हिडिओ पुढचा घरी सण कसा बनवू ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर चला भेटूया. बाय बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. साफ करून ना चिकन घेऊन आला आता. तर हा चिकन साफ करायला गेला. तर नंतर आम्ही आता पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू.